नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूड स्टॉल चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण बनवणार आहोत चीज बॉल. खूपच सोपी रेसिपी आहे. चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करू. इथे मी एक बटाटा घेतला आहे. बटाटा सोलून घ्यायचा आहे आणि असे पीसेस करून घेतले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. असा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो घालायचा आहे. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे, अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे. अर्धा कांदा घेतला आहे. शिमला मिरची घेतली आहे बारीक चिरून. एक मिरची घेतली आहे बारीक चिरून. कोथिंबीर घ्यायची बारीक चिरलेली. थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. थोडीशी धना पावडर घेतली आहे आणि पाववाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. आता हे सगळं आपल्याला आता हाताने असं मिक्स करायचं आहे. चांगलं असं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे वगैरे चांगले असे मॅश करून घ्यायचे आहेत. आता हे चांगलं प्लस मिक्स करून झालं आहे. आता इथे मी शेव घेतली आहे. ते पूर्ण आपल्याला असं बारीक चुरा करून घ्यायचा आहे. एकदम बारीक चुरा करायचा आहे. असा मी ते बारीक चुरा करून घेतला आहे. थोडा अजून बारीक केला तरी चालेल. याच्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला. पाणी घालून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं एवढं पातळच ठेवायचं आहे. इथे मी चीज घेतलं आहे. चीजचे आपल्याला असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे. आता हे सारण घेतलं आहे, बटाट्याचं सारण. आता त्याला असं पुरीसारखं छोटंसं बनवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे चीजचे क्यूब घालायचे आहेत आणि पुन्हा असं गोल करायचं आहे. त्याला पूर्ण असा बॉल बनवून घ्यायचा आहे त्याचा. अशा प्रकारे बॉल अजूनही दाखवते. असे 2 ते 3 ठेवून द्यायचे छोटे छोटे. हे बंद करायचं असं. अशा प्रकारे बॉल बनवायचा आहे. आता मी उरलेले असेच बॉल बनवून घेणार आहे. आता आपले सर्व चीज बॉल्स बनवून तयार झाले आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊ. आता आपल्याला असा बॉल घ्यायचा आहे, याच्यामध्ये घालायचा आहे. त्यामध्ये असं बुडवून घ्यायचं आणि त्याला अशी शेव लावून घ्यायची आहे सर्व बाजूने. आणि हा असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे.
इथे आपलं तेल गरम झालं आहे. तेलामध्ये असा हा बॉल सोडून द्यायचा आहे. एक ते 2 मिनिटं असं एका साईडने चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पलटी करायचं आहे. आता मी पलटी करते. तर हे आपले बॉल झाले. जास्त पण आपल्याला लालसर करायचे नाहीत. अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता बाकीचे उरलेले सुद्धा मी असेच फ्राय करून घेणार आहे. आपले हे गरमागरम कुरकुरीत चीज बॉल तयार झाले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.